अरे लगे झेंडे, अरे लगे झेंडे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। छत्रपती संभाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय 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 शिवाजी, जय बैलाला, जय बैलाला, जे आपल्या बहिणीवर घडत आहे हे प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्ही सगळे बघण्याची गरज आहे। जर तुम्हाला असं आढळल्यास आम्हाला संपर्क साधा। मी जे आपल्या बहिणीवर वाईट नजरेने बघतोय मी सांगू इच्छितो, तुमचं येणाऱ्या काळात 2 हात 2 पाय काढून आम्ही तुम्हाला चौकात लांगडा करून मारू। आमच्या बहिणीवर जर तुम्ही असं बघितलं तर हम किसी को छेडेंगे नहीं, छेड़े तो हम किसी को छोड़ेंगे। हे आमचं मायभूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य आमचं आहे। एक एक कण हे मातीचं तुकडा आहे आमचा आहे। हे तुमचा एक तुकडा नाही। अशा उर्ती जिहादी उर्तीच्या लोकांना आपण पाकिस्तानमध्ये पाठवू, त्यांचं जागा पाकिस्तानमध्ये आहे। जर असं जर वाईट नजरने बघितले तुमचं खबर आम्ही पाकिस्तानमध्येच करू। थर्ड इयरला पण सेफ नाही ना मुलगी शिकवणं जरुरी आहे। मुलींच्या आयुष्यासाठी शिकवणं जरुरी आहे। यांचे मुद्दे आहेत, सगळ्या गोष्टीचा आपण तपास करू। तुम्ही आमच्या पुढे या, मुलींना विचारा काय होतंय ते सांगा। मग जसं तुम्ही आला तसं लोकांनी यायला पाहिजे। तुम्ही मुलींना विचारा काय घडतंय आम्हाला सांगा। चुकीचं घडत असेल तर निश्चित कारवाई करू। आयबीचे तुमचे लोक भरपूर आहेत। नाही करतो मग तुम्ही जरा हे बघा आता आम्हाला आमच्या लेवलला काय हिंदू मुस्लिम काय त्रास म्हणजे हे बघा आरोपीला फाशी द्या, ते जिहादीला आमच्या ताब्यात द्या। हे ठोस कारवाई व्हायला पाहिजे। ठोस म्हणजे काय, हे आता 8 मुली तो पटवतो आणि 8 मुलींना त्याचं म्हणजे आता 8 किती दिवसापासून त्याच्या संकट होते। मग त्याला 10,000 इथं पगार आहे, 10,000 होते 15,000 होते। मग ते घर चालवून 8 मुलींचं कसं चालवत असेल? मग याला पैसा कोण पुरवत असेल? कुठला मौलाना कुठला मदरसा पैसा देत असेल? सर्वात मोठी गोष्ट आहे की हे लई मोठी साखळी आहे। त्याच्या पलीकडे जाऊन आता तर मला वेगळीच बातमी आली की ज्या एक मुलगी तर गर्भवती आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आत एक अजून एक शेख नामक प्राध्यापक कोण तर आहे, त्याची सुद्धा साखळी याच्या संकट आहे। म्हणजे हे लई मोठं स्कॅम आहे। हे आम्ही उगाच इथं जमलो नाही, की आम्ही याची संपूर्ण माहिती काढलेली आहे। आता आम्हाला बोप लव जिहादमध्ये सापडतात काय जर त्याला आम्ही समजावून सांगतो ते जातात। पण हे जिहादीचा विषय काय की यांनी अनेक म्हणजे लई जणांना पुरवलेलं आहे। म्हणजे तू सुद्धा वापर असा विषय झालेला आहे सगळा। आम्हाला आज आम्ही 8 दिवस झालं पोस्ट टाकलोय किंवा 8 दिवस झालं जोडभाऊ पेठला कळवलंय। साहेब लोक ते मॅडम तिथं आल्या, त्यावेळेला मी तिथं सांगितलं की तुम्ही काहीतरी करा, पण तिथं सुद्धा त्यांची आम्हाला समजावून सांगायची मानसिकता होती, पण त्याला काय करायची मानसिकता नव्हती। आज कुठं तर आम्ही आंदोलनाचं पोस्ट फिरलो, त्यावेळेला पोलिसांनी दखल घ्यावी का?
सगळ्यात मोठा प्रश्न प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं कॅम्पस आहे त्याच्या आधारे तुम्ही जे जे घडले त्याचं सांगा, म्हणजे तुम्हाला तर म्हणजे आता समोर बोलता येत नाही, परंतु त्यांनी केस दिलेली आहे. आता त्यांनी तर सकाळी पालकांकडनं मला माहिती मिळाली की पालकांकडनं त्यांनी लिहून घेतलं की हे सगळं घडलेलं आहे, बाहेर घडलेलं आहे. प्लेज आमचा आहे, आमच्या आवारात आमच्या त्याला काढलेलं आहे. हां. तुम्ही नाही या लगेच बारीक बारीक गोष्टी तुमच्या ज्या आहेत नाही, नाही, बाहेरून जायला की बाबा हे बघा, त्या वडील जरी असले तरी आत येऊ देत नाही. मुलाच्या वडिलाला काही दान परमिशन नाही लेडीजसाठी. आणि एवढं होत नाही, पहिलं प्रशासन म्हणणार. त्याला पैसा कुठून येतात त्याची ही गँग आहे किंवा बाबा परदेशापर्यंत पोच आहे का की 8-8 मुली पटवणं हे जोग नाही आहे. अहो हिंदूचे कितीतरी सडा लागलेत, त्यांचे लग्न नाही आहेत काय, आणि यांनी डायरेक्ट 8-8 मुली पटवते आणि त्याचा वापर करते. एक मुलगी जर गरोदर निघाली, हां सांगा भाऊ. आता त्या 2 लहान मुली आहेत, मला कळालेच. प्राध्यापकाला त्या दिवशी भरपूर वेळा विचारलो मी की बाबा काय आहे तर सांगा. त्यांनी ते 2 लहान मुलीला बी त्यांनी सांगायला तयार आहेत कुठले. Like, subscribe, click on the bell.